मोदी साहेबांच्या डोळ्यात पाणी होतं आणि आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद होता. अशा पद्धतीचा क्षण तमाम 6 जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी केला. मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा तोच आनंद करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपलं आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर्किट बेंचची केवळ गरज नव्हती, सर्किट बेंचची केवळ वकिलांची सोय नव्हती, तर सर्किट बेंचची भविष्य काळात आमच्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची न्यायदानाची व्यवस्था उपलब्ध करण्याची महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची आवश्यकता होती. आणि मला अशी आपल्या सगळ्यांना सांगितलं, विशेषतः एजेपी साहेब आपण इथं बसलात की आपल्याला विनंती करेन, मला अशी स्क्रीनवरती आपण जे दाखवलं त्याच्यामध्ये एकूण 14,000 दावे इथं दाखल झाले आणि 14,000 दाव्यांमध्ये 12,500 दाव्यांचा निकाल लागला. मला विनंती करायची आहे की याच्यापूर्वी किती हायकोर्टात दावे लागले आणि त्याच्यामध्ये किती निकाल झाले हे सुद्धा आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याला कारण इथं उपस्थित असणाऱ्या सर्व न्यायमूर्तींना विनंती करतो की कोर्टात दावा दाखल झाला आणि त्याचा निकाल लागला आणि विशेषतः तो हायकोर्टात म्हटल्यानंतर फक्त आनंदी आनंद असावा सगळ्यांना वाटायचं. मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सुद्धा एकदा लोकांसमोर जाऊ दे आणि कोल्हापूरचं खंडपीठ सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे लोकांसमोर जाऊ दे अशा पद्धतीची विनंती करतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी परवाच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलं, या जिल्ह्याचा पालकमंत्रीतून सातत्याने जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे विकासाचे प्रश्न आम्ही सोडवायला प्रयत्न करत होतो, त्या सगळ्या प्रश्नामधला एक महत्त्वाचा प्रश्न होता सर्किट बेंच व्हायला. सातत्याने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करायचो, इथले वकील, इथल्या सगळ्या संघटना, आमचे सर्व कार्यकर्ते म्हणायचे मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घ्या, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मिटिंग लावा आणि गरज म्हणजे तर आंदोलन सुद्धा आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटत होतो त्यावेळेला ते सांगत होते की मी गवळी साहेबांशी बोलले, समाज आराध्य साहेबांशी बोलले. मला वाटत होतं साहेब बोलतात बरोबर आहे, फक्त पुणे कोल्हापूर त्यामुळे काय अडचण होते काय. आणि म्हणून आपण ज्यावेळेला एकदा आपण सुप्रीम कोर्टाचे जज होतायचं संबंध त्यावेळेला मी आपली वेळ मागितली, आपली वेळ मागितली, आपला फोन आपल्याला केला आणि त्या फोन दिवशी मला सांगितलं की प्रकारची आपण यायची गरज नाही, उद्घाटनाची तयारी करा. आम्हीच देवेंद्रजी यांनी आम्ही आमचं बोललं झालं शब्द खराब झाला आणि आपण सगळेच जण इथल्या माणसाला अशी चांगल्या पद्धतीनं वेळेवरती पारदर्शी पद्धतीनं न्याय देण्याची जी काही प्रक्रिया सुरू झाली त्याबद्दल मनापासून मी आपलं अभिनंदन करतो. आपला सर्वांचा भविष्य काळात सुद्धा अशाच पद्धतीनं लक्ष असावं अशा पद्धतीची विनंती करतो. आज सुद्धा 75 एकर जमीन आज या ठिकाणी आपल्या या सगळ्या कामासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही सगळ्यांनी मग आमचे कलेक्टर असतील, आयुक्त महोदय असतील, सचिव असतील, आमच्या आरोग्य विभागाचे सचिव असतील, या सगळ्यांनी तत्काळ ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्या गेल्या 75 एकरची जमीन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, विशेषतः आदरणीय गवळी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळी रिपोर्ट केली. पुढे लागेल तो स्टाफ, लागेल ते इन्फ्रास्ट्रक्चर, लागेल तो निधी आपण सगळे देऊया. फक्त इथं मगाशी मला आठवते रत्नागिरीचे आमचे संग्रामसिंह देसाई मुख्यमंत्र्यांना निमंत्रण करायला आले होते. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण करायला आले होते त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की माझी धावपळ आहे, मी येऊ शकतो. मला असं वाटतं सरकारची आले नाही ते बरं झालं, मुख्यमंत्री आले नाही ते बरं झालं. आपण सगळेजण त्याला राखून ठेवूया आणि आपण सगळेजण